पोलीस आपल्याला कुठले कुठले अधिकार नाकारू शकत नाही याच्यावर खरं तर बऱ्याच लोकांना, नागरिकांना, महिला असो किंवा पुरुषांना ते हक्काधिकार माहित नाहीत. आणि मग अशा कारणामुळे पोलीस त्याचा बरोबर गैरफायदा घेतात. म्हणजे सेक्शन 41A नुसार नोटीस आपल्याला मिळाली पाहिजे किंवा नोटिसीचा अधिकार हा आपला सर्वात महत्वाचा आहे. आणि नोटीस जर मिळाली नसेल आणि पोलीस जर तुमची अडवणूक करत असतील तर तुम्हाला ती नोटीस पाहण्याचा, बघण्याचा किंवा मागण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समजा अटक झाली एखाद्या प्रकरणामध्ये तर तुम्हाला वकिलांशी संपर्क साधण्याचा किंवा वकिलाशी तुमची जी काही घटना झालेली आहे किंवा संपर्क करायचा असेल तर तुम्ही तो वकिलाशी संपर्क साधू शकता. खास करून महिलांसाठी ज्यावेळेस महिलांना अटक होते त्यावेळेस दिवसाच फक्त महिलांना अटक करू शकतो. सूर्यास्तानंतर, अंधार पडल्यानंतर कुठल्याही महिलेला अटक करण्याचा कुठल्याही पोलिसांना, मग ते महिला पोलीस असो किंवा पुरुष पोलीस असो, यांना अधिकार नाही. दुसऱ्या दिवशीच्याच म्हणजे सूर्योदयानंतर ते महिलांना ताब्यात घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचा वैद्यकीय तपासणीचा अधिकार हा तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही जर शारीरिकदृष्ट्या फिट असाल आणि ते दाखवायचं असेल, त्याचं सर्टिफिकेट मिळवायचं असेल तर वैद्यकीय तपासणी करण्याचा सुद्धा तुमचा मूलभूत तो हक्क, अधिकार आहे. म्हणजे या गोष्टी पोलीस तुमच्यापासून नेहमी दडवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही मात्र जागरूक नागरिक म्हणून या विषयावर दक्ष राहणं गरजेचं आहे. याच्यातलं काही जरी नाही जमलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, वकिलाशी संपर्क साधून तुम्ही तुमच्यावर जे काही संकट ओढवून आलेलं आहे त्याच्यापासून तुम्ही वकिलामार्फत त्याला तोंड देऊ शकता. धन्यवाद.